स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अंधट मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्गशुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. याकरिता आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास सोडून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. आपापल्या क्षमतेने 20 ते 25 किंवा 15 ते 20 आवर्तन. थांबूया. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. त्याआधी आपल्या आयब्रो सेंटर मध्ये भ्रूमध्यामध्ये ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. अ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, कालातीत त्रिगुणातीत ओम. ओमचं स्मरण, ओमचं चिंतन आणि ओमचं स्मरण. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. चेहरा शांत, कपाळावर कोणतीही आठी नाही. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास सोडून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून घेऊया आणि प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आणि करूया नवमुद्रा. जोडलेले हात, श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं आहे. आपापल्या क्षमतेने जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या दिवसाची, आपल्या आठवड्याची आणि आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवर्तन. नेत्र स्पर्श. हलगट डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. होळी आणि धुलीवंदनच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा.
विश्रांती. मान मागे सैल सर सोडून थोडा वेळ विश्रांती. आणि आज आपल्याला दंड स्थितीमध्ये आसनं करायचे. तुम्ही तृप्तीताई खुर्चीत बसून केलं ना तरीही चालेल. चेअरवर बसून पुढची कृती करा. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आज आपण थोडीशी आपलं मान, कंबर आणि त्यांना जोडणारा पाठकडा याच्याशी आधारित आज आपली थोडीशी साधना असेल. त्यामुळे तिथे तुमच्यासाठी तर आहेच हे उपयोगी, पण तुम्ही चेअर मध्ये बसून करा. जास्त जर उभं राहून केलं तर थोडासा त्रास होऊ शकतो. किंवा साधा टेबल वगैरे असेल तरी चालेल. ठीक आहे. उभं राहून करताय, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं उभं राहून करा आणि मग चेअर. सुरुवातीला विश्रांती घेऊया. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि पूर्णपणे सोडायचा. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवूया. थोडस पायांमध्ये अंतर घे. हलकसं पायांमध्ये अंतर. मान आपली सरळ आहे. दोन्ही हात कमरेवर. आणि आता सावकाश आपली मान हळूहळू हनुवटीकडे घेऊन जा. थोडीशी पुढे झुकवायची आणि सावकाश वर घेऊन यायची. तुम्ही वर घेताना अगदी नियंत्रित घ्या. आणि आपण थोडस श्वासाशी आधारित करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे जाईल आणि श्वास घे मान वर. श्वास सोडत खाली. अगदी सावकाश श्वास घेत श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं आहे आणि सावकाश रोटेशन करूया मानायचं. सावकाश मान उजवीकडे पाठीमध्ये नियंत्रित डावीकडे मध्ये. पुन्हा एकदा मान उजवीकडे पाठीमध्ये डावीकडे मध्ये. मध्यभागी थांबायचं आणि आता 2 वेळेला सावकाश मान डावीकडे पाठीमध्ये उजवीकडे मध्ये. अजून एकदा करूया. मान सावकाश डावीकडे पाठीमध्ये उजवीकडे मध्ये. मध्यभागी थांबायचं आणि सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर तसंच ठेवायचं आहे. अगदी थोडस वाढवायला हरकत नाहीये. कमराला कधी त्रास आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. डावा हात असेल जो उजव्या समोरून खांद्यावर येईल आणि उजवा हात मागून डाव्या कमरेवर. आणि ते सावकाश मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. इथे थोडा वेळ थांबायचंय. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपल्या क्षमतेने श्वास घेऊया. श्वास सोडून घ्या. सावकाश मध्यभागी. आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर असेल. डावा हात मागून उजव्या खांद्यावर आणि आता डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नाही. आपापल्या क्षमतेने थांबायचं. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ असतील. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडा. सावकाश मध्ये. ही स्थिती थोडीशी डायनॅमिक करूया, पण आपल्याला कुठेही घाई गडबड न करता दोन्ही हात असे खांद्यातून सरळ सरळ सरळ. बघा या प्रकारे सुरुवात करूया. थोडीशी डायनॅमिक हालचाल. एकदा उजवीकडे आणि एकदा डावी. बरोबर. 1 2 3 बरोबर 4 5 6 बरोबर 9 10. उजवा जो हात आहे ना तो समोरून डाव्या खांद्यावर ठेवा. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर आणि डावा हात मागे आणि मग थोडस मागे वळण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात खाली येऊ दे. थोडा वेळ विश्राम. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं आहे आणि हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि अगदी सावकाश पुढे झुका. आपल्याला कुठलाही अट्टाहास न करता कृती करायची. सावकाश पुढे झुकण्याचा प्रयत्न केला किंवा दोन्ही हात तसेच वरती ठेवा.
तशीच वरती ठेवा आणि खाली, वर न्या आणि खाली. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात थोडेसे वर घ्यायचे, एक बॅकवर्ड बेंड घ्यायचा हलकासा, आणि मग पुन्हा हात खाली. बरोबर बरोबर. मान जास्त झुकवली नाही तरी चालेल, म्हणजे पाठीच्या कड्याला जास्त त्रास नाही. बरोबर बरोबर. आणि आता खाली खाली. थोडीशी आपल्याला डायनॅमिक हालचाल करायची आहे. श्वास घेत हात वर न्यायचे आणि श्वास सोडत खाली. बरोबर बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आपण जास्त बॅकवर्ड बेंड न घेता कृती करण्याचा प्रयत्न. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबायचं आहे. आता पुन्हा दोन्ही हात वर घ्यायचे, हातांची बोटं एकमेकांमध्ये घोटवायची आणि तळवे सिलिंग करायला. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे वळायचंय, मध्यभागी डावीकडे, मध्यभागी. बरोबर. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. अगदी सावकाश. उजवीकडे, बरोबर, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. थांबायचं आहे. दोन्ही हात सावकाश खाली. तुम्हाला जर बसायचं असेल ना तर बसू शकता, म्हणजे पुढच्या कृतीने तुम्हाला बसून चालेल, चेअरवर बसून. आणि आता करायचं आपल्याला कटी चक्रासन. तर त्यासाठी चेअरवरती बसलेला हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि अगदी कम्फर्टेबल मध्ये बसा. पाठीचा कणा सरळ. जर पाठीच्या कणाला आधार हवा असेल तर मागे एखादी पिशवी ठेवू शकता, म्हणजे पुढच्या कृती करायला सोपं जाईल. जर गरज असेल तर दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात आपले शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात सरळ करा, तिथल्या तिथेच खांद्यातून. बरोबर, एकदम सरळ. बरोबर. आणि आता उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करायचंय. डावा हात आपला खाली येते, खाली येऊ. डावा हात खाली येऊ दे आणि हळूहळू डाव्या साईडला झुकायला सुरुवात. बरोबर. डावा हात गरज असेल तर स्टँडवर ठेवा खुर्चीच्या, किंवा शरीराच्या जवळ ठेवला तर चालेल. आणि एकदम हलकासा बेंड घ्या डाव्या दिशेला, आणि एकदम डावी बाजू जी आहे ती एकदम रिलॅक्स होत आहे, एकदम रिलॅक्स. त्याच्यामध्ये कुठलीही हालचाल नाहीये, एकदम शांत आहे डावी बाजू. आणि उजवी बाजू मात्र हलकीशी ताणली गेली आहे. बरोबर. सावकाश मध्यम. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ. आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने घ्या आणि पुन्हा डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होते. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करायची आणि मग उजवा हात सावकाश खाली. बरोबर, छान. उजवा हात एकदम रिलॅक्स असेल. उजवी बाजू आता एकदम रिलॅक्स आहे आणि डाव्या बाजूला हलकासा आपल्याला स्ट्रेच आलेली साइडवर बेंडिंग आहे. इथे आपल्या पाठीच्या कण्याला छानपैकी विरुद्ध बाजूने बेंड मिळतो, साइडवर बेंड मिळतो. रिलॅक्स, सावकाश, हळूहळू मध्यभागी येऊया. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया आणि दोन्ही हात खाली. विश्रांती. मान मागे सैल सरसों विश्रांती. आणि करणार आहोत फक्त त्रिकोणासन. तर हे सोपं आहे, चेअर मध्ये बसून करू शकतो आपण. चेअर मध्ये थोडेसे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. चेअर मध्ये बसल्या बसल्यास थोडस पायांमध्ये अंतर घ्या. बरं, आता हा फॉरवर्ड बेंड आहे. जर बाकीच्या पाठीला जास्त अनकम्फर्टेबल वाटलं तर मध्यभागी यायला हरकत नाही. तुम्ही करू शकता. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही पाय खुर्चीमध्ये बसल्या बसल्यास थोडंसं अंतर घ्या. त्याच्यानंतर दोन्ही हात खांद्यातून सरळ.
बरोबर. सर सर बरोबर. आणि आता तुमच्या क्षमतेप्रमाणे पुढे झुका. क्षमतेप्रमाणे पुढे झुका. आणि उजवा जो हात आहे तो डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजवा हात आता एकदम तुम्हाला जे शक्य आहे ते पकडायचं. म्हणजे अँकल किंवा पायाचा घोटा, पोटरी किंवा गुडघा, जे शक्य आहे ते. नाही नाही, पुढे पुढे झुकायचे, फॉरवर्ड बेंड थोडस. थोडस पुढे झुकायचं आहे. हा. आणि तो डावा हात जो आहे ना तो डाव्या पायाच्या दिशेने सैल सोडून डावा हात. आणि उजवा हात डाव्या पावलाच्या दिशेने सैल सोडा. आणि डावा हात वरती असतो डोक्याच्या दिशेने. एक दाखवू का तुम्हाला? हे चेअर वरती बसलो आपण तर थोडस पुढे झुकायचं. उजवा जो हात आहे ना तो डाव्या पावलाकडे घेऊन जाईल. डावा हात वर जाईल. आणि इथे आपापल्या तुमच्या क्षमतेने थांबण्याचा प्रयत्न, जास्त वरती न झुकता किंवा जास्त वर टाळून न घेता जेवढं शक्य आहे तेवढं पुढे झुकण्याचा प्रयत्न. हा बरोबर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. किंवा एक हात ना उजवा हात तो त्या चेअरवर ठेव. चेअरचा जो स्टँड आहे, हात हात चेअरचा हात, हा तिकडे विरुद्ध बाजूला ठेव. उजवा हात डाव्या साईडच्या. हा बरोबर 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 बरोबर. ठीक आहे. इथे थोडा वेळ थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा इथे. आणि तर पूर्णपणे आपल्या पाठीच्या कड्याला हलकासा ट्विस्ट येतो, इथे एक स्ट्रेच येतो, त्याकडे लक्ष. सावकाश मध्यभागी यायचंय. मध्यभागी यायचं. दोन्ही हात खाली. आता ही स्कृती विरुद्ध बाजूने. डावा हात जो आहे तो आता उजव्या बाजूच्या चेअर वरती ठेवा. आणि उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. बरोबर. डावा हात उजव्या चेअरच्या आणि उजवा हात वर. आणि इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलटचाल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ येतील आणि हळूहळू कमरेत करायचं. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करूया आणि विश्राम. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे आता तुम्ही चेअरवर बसून सूर्यनमस्कार करा, जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डोळ्याला झोपून घेऊया. दोन्ही हात जोडून घ्यायचे. बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. आपल्या भूमध्यामध्ये नुकताच उगवणारा सूर्य डोंगरावरून त्याची पिवळसर केशरी लालसर किरण, त्याचं तेज आपल्यामध्ये आपण सामावून घेत आहोत. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी, अख्ख्या जगाला प्रकाशमान करणारा, ऊर्जा देणारा, शक्ती देणारा सूर्य देवतेचं आपण स्मरण करतोय पहाटे सकाळ छान. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्र सुरुवात केली. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तरासन. 3 हस्तपादासन. दोन्ही पावलांच्या दिशेने सैल सोडून फॉरवर्ड होईल. 4 उजवा पाय तुम्ही पुढे घेऊ शकता किंवा उजवा पाय फोल्ड करून खुर्चीवर ठेवू शकता. अश्वसंचलनासन. उजवा पाय पुढे किंवा खुर्चीवर फोल्ड. नंतर आहे 5 पर्वतासन. उजवा पाय सरळ घ्यायचा आहे पुढे. उजवा पाय समोर पुढे घ्या आणि डावा पाय सुद्धा पुढे घ्या. डावा पाय सुद्धा पुढे घ्या. दोन्ही पाय समोर घ्यायचे. 5 आपण पर्वतासन किंवा चतुरंग दंडासन. त्याच्यानंतर 6 अष्टांगासन. आता इथे पुन्हा एकदा उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि आपलं कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. आपापल्या क्षमतेने 6 अष्टांगासन. आपल्या
उजव्या पायाला हातांचा विळखा घालून कपाळ किंवा हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा आणि हात नको. त्यानंतर पुन्हा एकदा उजवा पाय आणि डावा पाय समोर येईल, भुजंगासन, किंवा आपली जी मान आहे ना ती वर सिलिंगकडे असेल, नजर सिलिंग. त्यानंतर 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. मी पण एक ते घेऊन येतो म्हणजे आपलं. सूर्यनमस्कार तुमच्याकडे. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीरात, दोन्ही हात आपल्या मांडीवर. पाठीचा कणा सरळ, डोळे बंद, दोन्ही हात जोडून घेऊया. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन. 2 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. दोन्ही हात हळूहळू आपल्या दोन्ही पावलांच्या किंवा पायाच्या दिशेने सैलसर सोडू. 3 हस्तपादासन. 4 अश्व संचलनासन. आता इथे आपल्याला पुन्हा कमरेतनं सरळ व्हायचंय आणि डावा पाय फोल्ड करायचा. 4 डावा पाय फोल्ड करायचा आणि त्याला आपल्या हातांचा वेळ. अश्व संचलनासन. त्याच्यानंतर आपण करतो 5 आपण करतो चतुरंग दंडासन किंवा पर्वतासन. मग आता इथे काय करायचं, आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा 5 आणि आपली हनुवटी किंवा आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. चतुरंग दंडासन किंवा पर्वतासन. हे झालं 5. 6 अष्टांगासन. आता इथे पण थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे. 7 भुजंगासन. आता आपली मान थोडीशी वर येईल, हनुवटी, आपला चेहरा सिलिंगला समांतर असेल. 8 पुन्हा पर्वतासन. दोन्ही पाय समोर घ्यायचे, दोन्ही पाय समोर, बरोबर. 9 अश्वसंचलनासन. पुन्हा डावा पाय फोल्ड करायचा आहे, डावा पाय फोल्ड करायचा. 10 हस्तपादासन. डावा पाय खाली घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपले हात दोन्ही आपल्या पावलांच्या शेजारी असतील. 11 हस्त उत्तानासन. दोन्ही हात वर आणि 12 नमस्कार. आता इथे आपल्या पूर्ण 12 स्टेप होत आहेत, कारण की आपण चेअरवर बसून करतोय ना, त्यामुळे इथे आपल्या फार कमी स्टेप्स होतात. म्हणजे 10 पर्यंत अशा स्टेप होतात. पुन्हा एकदा करूया. एक अजून. दोन्ही पाय जुळलेले आहेत, दोन्ही हात आपल्या मांडीवर. म्हणजे तुम्हाला एकदा पक्क कळलं की तुम्ही घरी पण व्यवस्थित प्रॅक्टिस करा. दोन्ही हात आपल्या मांडीवर, डोळे बंद, दोन्ही हात जोडून घेतले. ओम मित्राय नमो नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 3 हस्तपादासन. पुढे झुकायचंय. 4 हस्त. 4 आपल्याला करायचं आहे अश्वसंचलनासन. उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा. 4 अश्वसंचलनासन. आपल्या हाताने विळखा घालण्याचा प्रयत्न करा. 5 चतुरंग दंडासन. त्यासाठी आता सावकाश आपली हनुवटी किंवा दाब आपल्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. उजवा जो पाय तुम्ही फोल्ड केलाय त्या पायाला. आता इथे पुन्हा थांबायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर 7 भुजंगासन. सावकाश आपली मान आपल्याला वर न्यायची आहे.
चेहरा स्त्रीला समांतर. 8 पर्वतासन. दोन्ही पाय पुन्हा समोर असतील, समोर. आणि पुन्हा एकदा 9 आपल्याला करायचं अश्वसंचलनासन. पुन्हा एकदा पाय फोल्ड करायचा आहे. उजवा पाय किंवा डावा पाय जो आपण फोल्ड केलाय तो कुठलाही विरुद्ध केला तरीही चालेल. आणि 10 हस्तपादासन. पुन्हा जो एक पाय फोल्ड केला तो खाली येईल आणि हात आपले दोन्ही पायांच्या दिशेने जातील. सैलसर सोडून द्यायचे. 10 11 हस्त उत्तानासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर द्यायचे. आणि 12 नमस्कार. बरोबर. इथे थोडस श्वासाकडे पण लक्ष द्यायचं आहे. त्याच्या सावकाश आपल्याला बैठक स्थितीमध्ये आणि मग शयन स्थितीमध्ये जायचंय. अगदी सावकाश. शयन स्थितीमध्ये आज एक छोटस एक्सरसाइज आहे जी आपल्या पाठीच्या गळ्याला अतिशय उपयुक्त आहे. ती दाखवते. ती आपण एकत्र करू शकतो. एका शिलावरून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. विश्रांती. आता दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पायांमध्ये आणि पावलांमध्ये अंतर असेल. आणि आता आपल्या हाताचे तळवे दोन्ही हात शरीराच्या जवळ घेऊन देत आणि मग हाताचे तळवे आपल्या कमरेच्या खाली ठेवायचे. हाताचे तळवे आपल्या कमरेच्या खाली. थोडासा कमरेचा भाग वर उचलायचा. हा बरोबर. आणि त्याच्या खाली ठेवायचे दोन्ही हातांचे तळवे. मान आपली सरळ मध्यभागी आहे. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. नकळत आपण कमरेचा भाग वर उचलू तर तो एकदम रिलॅक्स ठेवा. खांदे सुद्धा रिलॅक्स. आणि आता आपली कंबर आपल्या दोन्हीही हातांवर प्रेस करायची. आपली कंबर दोन्हीही हातांवर प्रेस करायचे. हलकीशी प्रेस 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 आणि रिलॅक्स. रिलॅक्स. आपल्या कमरेचा दाब आपल्या हाताच्या तळव्यांवर द्यायचा. हाताचे तळवे जे आहेत ते जमिनीकडे आहेत. हाताचे तळवे पूर्णपणे जमिनीवर आणि वरच्या भागावर आपली कंबर आहे हाताच्या. पुन्हा एकदा आपली कंबर आपल्या हाताच्या तळव्यांवर प्रेस करायची. प्रेस प्रेस प्रेस. रिलॅक्स. आता इथे आपल्याला कंबरदुखीचा त्रास आहे, पाठीचा मणक्याचा त्रास आहे, तर तो थोडासा आपला कमी व्हायला मदत होते किंवा तो रिकवर व्हायला मदत होते. पुन्हा एकदा आपली हातात आपल्या कमरेने आपल्या हातावरती दाब द्यायचा आहे. प्रेस. दाब दाब हलकासा दाब यथाशक्ती. आणि रिलॅक्स. रिलॅक्स. हातांचा आधार आहे कमरेच्या खाली तो काढून घेऊया. दोन्ही पाय सरळ करूया. दोन्ही पाय पुन्हा जुळवून घ्यायचे. आणि आता करूया अर्ध पवन मुक्तासन. उजवा जो पाय आहे तो आपल्याला 30 अंशापर्यंत गुडघ्यातनं सरळ करून वर उचलायचा आहे आणि मग तो फोल्ड करा. उजवा पाय. आणि आपल्या उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा यथाशक्ती प्रयत्न. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि मग तो विळखा घातला तरीही चालेल. हा बरोबर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून. बास. छान. आणि डावा पाय एकदम रिलॅक्स ठेवा. डावा पाय एकदम रिलॅक्स. आणि आता इथे थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवण्याचा प्रयत्न. आणि आता इथे आपल्या पुन्हा एकदा पाठीच्या मणक्याला किंवा आपल्या मानेच्या मणक्याला
आता ज्यांना शक्य आहे तुम्ही फक्त तृप्तीताई ही कृती करू नका, म्हणजे आपलं डोकं वर उचलायचं. तुम्ही इथेच थांबायचं आहे, या स्थितीमध्येच थांबायचं आहे. हाताचा विळखा आपल्या पूर्णपणे पायाला द्यायचा आहे आणि पोटावरती येत असलेला प्रेशर त्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या पाठीच्या कण्याची इथे काय स्थिती आहे त्याची जाणीव ठेवायची आहे. तुम्ही फक्त डोकं वर उचलायचं नाहीये. आणि आता इथे थोडा वेळ थांबायचं. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. उलट चाल करताना सावकाश डोकं जमिनीवर येईल, हाताचा विळखा सोडून द्यायचा. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करायचा आणि नियंत्रित जमिनी. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत हात शरीराच्या प्रमाणे. आणि आता डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि तो फोल्ड करायचा आहे. डाव्या पायाला आपल्या हातांचा वेळ एका दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून ही कृती करू शकता. उजवा पाय हा जमिनीवर रिलॅक्स आहे. आणि आता इथे थोडा वेळ थांबायचा आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवायचा आहे. डाव्या साईडच्या ओटीपोटावर आलेला दाब त्याकडे लक्ष. बरोबर, छान. डोकं कुठेही वर न उचलता ते एकदम रिलॅक्स ठेवायचे. खांदे सुद्धा एकदम रिलॅक्स असतील. चेहरा शांत. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. उलट चाल करताना हाताची पुन्हा पकड सोडून घेऊया. डावा पाय गुडघ्यातनं सरळ करूया आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती थोडा वेळ. पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया आणि दोन्ही पाय फोल्ड करूया. दोन्ही पाय फोल्ड. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिटकून घ्यायची. टाचा जरा सीटच्या जवळ हाताच्या आधाराने. पाय फोल्ड म्हणजे उभे करून ठेवायचे. पाय फोल्ड. उभे असतील, उभे उभे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या डोक्याच्या मागे असेल. जशी आपण उशी घेतो त्याप्रमाणे कृती करायची आहे. आणि आता आपल्याला मान तशीच ठेवायची मध्यभागी. फक्त जे आपले पाय आहेत ना जोडलेले ते फक्त एकदा उजवीकडे आपल्याला घ्यायचे आणि पुन्हा मध्यभागी आणि मग डावीकडे. मध्यभागी फक्त अशी डायनॅमिक हालचाल करा. यथाशक्ती प्रयत्न कुठेही आपल्याला आपल्या पाठीच्या कण्याला त्रास न देता कृती करण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवात करूया. एकदा आपले पाय उजवीकडे जातील, मध्यभागी येतील, मग डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे. मान आपली सरळ आहे, फक्त हालचाल आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिकडे होते. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण उजवीकडे आणि डावीकडे आपले पाय नेतो त्यावेळेला आपल्या अपर बॉडीमध्ये येणारा ट्विस्ट फील त्याकडेही लक्ष द्यायचं. एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी थांबायचं. दोन्ही पाय सरळ करायचे. दोन्ही हातांची बोटं जी आपण एकमेकांमध्ये गुंफून घेतली ती सोडून देऊया आणि दोन्ही हात तसेच डोक्याच्या दिशेने वर नेऊया सरळ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि आता आपण करतोय बरोबर. छान. एकदम सावकाश, रिलॅक्स. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर सरळ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आपण करतोय उत्तान ताडासन. संपूर्ण पाठीच्या कण्याला उभ्या कक्षेमध्ये आलेला खेच त्याकडे लक्ष. संपूर्ण आपलं शरीर ताणलं गेलेलं आहे. पायाच्या नखापासून ते वरती दोन्ही हात आहेत त्या हातांच्या बोटांपर्यंत प्रत्येक अवयव ताणला गेलेला आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. कुठेही ब्रिदिंग होल्ड न करता यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न आणि एक आवर्तन आपापल्या क्षमतेने दीर्घ श्वसनाचं करून घ्यायचं. एक खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या
आणि ते थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडून घ्या. एकदम निराळ. सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. एका कुशीवरून पोटावर पण विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. दिसतंय दिसतंय. ते थोडा वेळ थांबूया. एका गालावर पडून विश्रांती. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स ठेवा जमिनीच्या दिशेने. जेव्हा आपण पाठीच्या कड्यावर पाठीवर पडून विश्रांती घेतो तेव्हा नकळत आपल्या पाठीच्या कड्याला सुद्धा प्रेशर येतो. म्हणून आता आपण पोटावर पडून जेव्हा विश्रांती घेतो तेव्हा आपला पाठीचा कडा सुद्धा एकदम रिलॅक्स असतो. तोंड बंद, डोळे बंद, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता करूया टीव्ही पोस्चर. स्टँड करायचं दोन्ही हातांचे आणि हाताच्या कणव्यांमध्ये आपला चेहरा. टीव्ही पोस्चर. दोन्ही हातांचं स्टँड करायचं आणि आपला चेहरा हाताच्या कणव्यांमध्ये. हा बरोबर बरोबर. आणि आता दोन्ही पाय आपल्याला हळूहळू एकदा फोल्ड करायचे आणि एक पाय फोल्ड एक पाय सरळ. थोडीशी डायनामिक हालचाल असेल. एक पाय फोल्ड एक पाय सरळ. चेहरा खांदे रिलॅक्स. एक पाय फोल्ड एक पाय सरळ. एक पाय फोल्ड एक पाय सरळ. बरोबर. 3 ते 4 वेळेला ही कृती झाली की मग थांबायचं. मग पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि मग दोन्ही पाय पुन्हा एकदा फोल्ड करायचे आणि सरळ करायचे एकत्रित. फोल्ड सरळ. फोल्ड सरळ. बरोबर. पाय फोल्ड आणि सरळ. पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करून घेऊया. 90 डिग्री असतील. आपला काटकोन होईल दोन्ही पायांचं. आणि यथाशक्ती रोटेशन. दोन्ही पाय एकत्रित उजवीकडून डावीकडे एकदा गोलाकार फिरून घेऊया. जेव्हा पाय खाली जातील तेव्हा पावलांचा स्पर्श जमिनीला होते. एक. अगदी सावकाश. जिथे आपण 3 4 करतो तिथे 2 झाले तरी चालेल, पण अगदी व्यवस्थित मुवमेंट करूया. आणि अजून एकदा करूया. 2. उजवीकडून डावीकडे. आणि आता पुन्हा विरुद्ध बाजूने दिशा बदल करायची. विरुद्ध बाजूने पुन्हा 2दा गोलाकार फिरून घेऊया पाय. 1. डावीकडून उजवीकडे. 2. अगदी सावकाश. पाय पूर्णपणे जमिनीला पावलं टेकू दे आणि मग पुन्हा एकदा फोल्ड करायचे. पाय आता असेच ठेवायचे. पाय असेच ठेवायचे. फक्त तो आता आपण हातांचा स्टँड केलाय ना तो सोडून देऊया आणि हात पूर्णपणे जमिनीवर टेकू. हाताची कोपरं छातीच्या जवळ असतील. हाताची कोपरं छातीच्या जवळ आणि आपले तळवे समोर असतील. पाय तसेच फोल्ड ठेवायचे. थोडेसे. बरोबर बरोबर बरोबर. आणि आता तिथे थोडा वेळ थांबायचंय. नजर जी आहे ती वरती आपली सिलिंग. नजर वर सिलिंग. तोंड बंद. यथाशक्ती प्रयत्न. जर पायावरती प्रेशर वाटत असेल किंवा पाठीच्या कण्यावर प्रेशर वाटत असेल, गुडघ्यांवर प्रेशर वाटत असेल तर पाय सावकाश नियंत्रित जमिनीवर. अगदी सावकाश तिथल्या तिथे. तोंड बंद, डोळे बंद. आपण केले लगेचच सुलभ भुजंगासन, जेणेकरून आपल्या पाठीच्या मणक्याचे सर्वायकलचे त्रास सुद्धा कमी होतात. छान. बरोबर. उलटकार करूया. सावकाश आपली मान जमिनीवर येऊ दे. कपाळ जमिनीवर आलंय आणि आता आपली दोन्ही हात खाली. विश्रांती.
एका गालावर पडून विश्रांती किंवा हाताची घडी करूया. एका हातावर दुसरा हात ठेवूया आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवूया. एका हातावर दुसरा हात ठेवा आणि मग त्याच्यावर कपाळ. विश्रांती. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. सावकाश हळूहळू एकादशी लावून आणि पाठीवर पण विश्रांती घ्यायची आणि मग सावकाश बैठक स्थितीमध्ये. थोडस टेकून बसलं तरी हरकत नाहीये. म्हणजे नंतर तुम्ही पद्मासन, अर्ध पद्मासन तुम्हाला जे शक्य आहे ते, किंवा साधी मांडी घातली तरीही चालेल. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे बंद. करणार आहोत पर्वतासन. त्यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया, तोही श्वास सोडून घेऊया. डोळे उघडायचे, दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. आणि आता हे जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर करूया. जोडलेल्या हातांचा स्पर्श आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानाला होऊ दे. बरोबर, छान. यथाशक्ती प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता इथे पुन्हा एकदा आपल्या पाठीच्या कड्याला मिळालेला उभ्या कक्षेतला खेच, त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद आणि तिथल्या तिथेच विश्रांती. बैठक बदलायला हरकत नाहीये. जर जास्त वेळ आपण पद्मासन, पद्मासनामध्ये बसू शकत नसू तर दोन्ही अगदी साधी बैठक घ्यायला हरकत नाही. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. आणि आता करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेतच. द्रोण मुद्रेमध्ये पाठीचा कणा सर, डोळे उघडायचे, नजर एका बिंदूकडे स्थिर करायचे. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू आता आपली मान उजव्या दिशेला जाईल. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. मागची भिंत नाही दिसली तरीही चालेल, पण आपली हालचाल फक्त मानेच्या भागामध्ये असेल, याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. आणि अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास प्रश्वास चालू. उलट चाल करताना श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान सरळ मध्यभागी. बरोबर. हीच कृती विरुद्ध बाजू. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू आता आपली मान डाव्या दिशेला जाईल, फक्त मानेमध्ये. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नाही. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल. आणि आता गळ्याच्या इथे उजव्या बाजूने आलेला ताण, डाव्या बाजूने असलेला दाब, त्याकडे लक्ष द्यायचंय. त्याचबरोबर जोड आपल्या श्वासाची सुद्धा आहे. सावकाश उलटचा मान मध्ये. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत मान सावकाश मध्यभागी.
आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू आता आपली मान सिलिंगच्या दिशेने जाईल. चेहरा सिलिंगला समांतर. आता इथे पुन्हा एकदा, जर मानेच्या मणक्यामध्ये त्रास असेल, सर्वायकलचा त्रास असेल, तर यथाशक्ती प्रयत्न करा आपल्याला मान जास्त मागे न झुकवता जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे कृती करून थोडा वेळ थांबायचं आणि मग सावकाश पुन्हा मान मध्यभागी घ्यायची. कारण की इथे आपल्याला सर्वायकलचा जर त्रास असेल तर जास्त वेळ न थांबता सावकाश मान मध्यभागी घ्यायची. बरोबर. हा बस सावकाश मध्यभागी. आता पुन्हा जर सर्वायकलचा त्रास असेल, मणक्यामध्ये गॅप असेल मानेच्या, तर पुढची कृती नाही करायची. म्हणजे जिथे आपण हनुवटी जी गळ्याकडे घेऊन जातो ना, ती अगदी सावकाश यथाशक्ती प्रयत्न करा. जिथे आपण हनुवटी गळ्याला चिटकवून घेतो, चिनलॉक पोझिशन होते, तर तसं न करता अगदी स्लाइटली पुढे झुकवून घ्या मान, अगदी साईडली. आणि ते थोडा वेळ थांबून सावकाश पुन्हा मान सरळ करायची. रिलॅक्स. रिलॅक्स. तुम्ही टेकून कसं मागे एखादी उशी वगैरे घेतली तरीही जा, म्हणजे रिलॅक्स होते. डोळे बंद. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करून घेऊया. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली विदाउट. प्राणायामाचा मी श्लोक बोलते, तुम्ही हात जोडून घ्या आणि श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं हृदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांश विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया आणि दोन्ही हात गुडघ्यावर ठेवूया. करूया अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डोळे बंद. उजवी नाकपुडी जेंटली प्रेस, हलकीशी बंद करून घ्यायची उजवी नाकपुडी. करतोय आपण अनुलोम विलोम प्राणायाम. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने संथरेच. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने संथरेच. आणि आता लास्ट राऊंड. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पुरा. उजवी बंद. आणि डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावरील. शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम, जो आपण नुकताच केलेला आहे. नाडी शोधन प्राणायामही म्हणतात याला. आणि अगदी सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीतच आपण जी बैठक करते ती सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती अगदी सावकाश पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडून विश्रांती. संपूर्ण शरीर अलगदपणे जमिनीवर सोडून द्यायचं आहे. एकदम विश्रांती स्थिती.
पाठीच्या कण्याला झालेला स्पर्श जमिनीचा, त्याचा आनंद. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, सुखावह अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोट बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोट अर्धवट मिटलेली. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर एकदम शिथिल, रिलॅक्स. नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. पूर्णपणे श्वास सोडून द्या. आणि आता आपण शयन स्थितीमध्ये भ्रामरी प्राणायामाची 3 आवर्तनं करणार. दोन्ही हातांची बोटं जी अर्धवट मिटलेली आहेत, त्या बोटांची आता आपल्याला ज्ञान मुद्रा करायची. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श, यांच्या अग्रभागांचा, आणि दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स आहे. आणि आपलं लक्ष, आपलं मन त्या ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घेऊया. तिथे जो रक्तप्रवाह चालू आहे, जे व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत, त्याकडे आपलं मन एकत्रित करून घ्यायचं आहे. आणि प्राण स्पंदनांची अनुभूती करणार आहोत. 3 आवर्तनं भ्रामरी प्राणायाम. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना भ्रमर गुंजन. रिलॅक्स. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. दातावर दात लावूया आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. तिसरं आवर्तन खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना भ्रमर गुंजन. एकदम रिलॅक्स. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. हातांची जी ज्ञान मुद्रा आपण केलेली आहे ती सोडून द्या आणि पुन्हा एकदा हातांची बोटं अर्धवट मिटलेली. भ्रामरीच्या स्पंदनांचा मागोवा. आपल्या आजूबाजूला ती स्पंदनं रेंगाळत आहेत. त्या स्पंदनांमध्येच आपण आपल्या देहाकडे लक्ष देणार आहोत. जाणीवपूर्वक शिथिलता. चिदानंदकारी भ्रामरी प्राणायामाचा अनुभव आपण घेत आहोत. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर असेल. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. मी माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मनाने शिथिल करत आहे. मी माझी जाणीव दोन्ही हातांकडे घेऊन जात आहे. माझ्या दोन्ही हातांची 5ही बोटं तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही पाय आणि दोन्ही हात शिथिल झालेले आहेत. माझी जाणीव माझ्या सीटचा भाग आणि माझ्या कमरेच्या भागाकडे आहे. तिथले सगळे महत्वाचे स्नायू, सांधे मी मनाने शिथिल केलेले आहे. मी माझी जाणीव माझ्या पाठीच्या कण्याकडे घेऊन जात आहे. माझ्या पाठीच्या कण्याचा सगळ्यात वरचा भाग, मधला भाग आणि अगदी खाली तळाचा भाग आणि ह्या माझ्या पाठकड्यांमधले असलेले 33 मणके. त्या 33 मणक्यांची माप जी जमिनीवर आता अलगदपणे पहुडलेली आहे, तीही मी मनाने शिथिल शिथिल आणि शिथिल करून घेत आहे. माझी जाणीव माझ्या उदर भागाकडे आणि उर भागाकडे आहे.
माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय जे अविरतपणे काम करत आहे, तेही मी मनाने शिथिल केलेलं आहे. माझी जाणीव कंठाकडे आणि माझ्या चेहऱ्याकडे आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी मनाने शिथिल केलेले आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, माझा संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 दात, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेली माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, पाठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस मी शिथिल केलेले आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल शिथिल आणि शिथिल झालेलं आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे आहे आता. प्राणधारणा. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास देताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझी जाणीव आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्याला होत आहे. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्याला. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. प्रचंड शांतता, समाधान आणि आनंद मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी त्याचा अनुभव घेत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती, ऊर्जा माझ्यात धरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. माझं शारीरिक स्वास्थ्य अतिशय उत्तम, निरोगी, सुदृढ आहे. आणि माझं मानसिक स्वास्थ्यही अत्यंत संयमित आणि संतुलित आहे. मला प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती या क्षणी प्राप्त होत आहे. माझं शरीर आणि मनाचं स्वास्थ्य अजून उत्तम राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी मी महामृत्युंजय मंत्राचा मनातल्या मनात जप करीत आहे. मी मंत्र बोलते, आपण श्रवण करा आणि प्रचंड विश्वास स्वतःवर ठेवा. आत्मविश्वास जागृत करा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ओम शांति शांति शांति. या महामृत्युंजयच्या श्रवणाने आपल्या मनातली भीती नाहीशी होतीये. आपलं मन हे अतिशय खंबीर आणि संयमित होत आहे.
शारीरिक आरोग्य उत्तम राहत आहे, प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती आपली प्रबळ होत आहे, असा हा महामृत्युंजय मंत्राचा महिमा. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी पुन्हा एकदा मला स्वतःला संकल्प देत आहे, माझ्या तीनही तापांची शांती झालेली आहे. आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक अशा तीनही तापांची शांती झालेली आहे. मला शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सुख, समाधान प्राप्त झालेलं आहे. आणि हे असंच कायम राहण्यासाठी, माझं शरीर मन निरोगी राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने यथाशक्ती करणार आहे. मी प्रचंड आनंदी आहे, समाधानी आहे. मनोमन आपल्या आद्य देवतेचं, आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि आपला हा संकल्प पुन्हा एकदा त्यांच्या समोर मनातल्या मनात पुनरुच्चारण. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आणि ह्या आनंदास्वादून कितीही सुख, शांती, आरामदायी आपल्याला वाटत असलं तरीही आपल्याला पुन्हा एकदा आपला दिनक्रम चालू करायचा आहे. योग कर्मसु कौशल्य या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे, योग साधनेच्या व्याख्येप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या देहाकडे आपलं लक्ष, आपली जाणीव आणि आपल्या कर्मासाठी आपण पुन्हा एकदा सज्ज होत आहोत. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान अगदी सावकाश उजवीकडे आणि डावीकडे फिरून ठेवूया आणि अगदी सावकाश, कुठलीही घाई गडबड न करता एका कुशीला वळून हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया ना मनोमुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर यथाशक्ती प्रयत्न कुठेही अट्टहास न करता आजची साधना गुरुला समर्पित करत आहोत. आणि आपण आपल्या शरीरालाही धन्यवाद देत आहोत, त्याने आपल्याला प्रचंड ऊर्जा आणि शक्ती प्रदान केलेली आहे. आणि हळूहळू श्वास घेत घेत कमरेत सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त नेत्र स्पर्श, अलगद डोळे म्हणून एक दृष्टी. ओम प्रेम हरिओम. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तृप्तीताई तुमचे. उद्या आपल्याला एक मेडिटेशन घ्यायचंय, तर त्यासाठी एक मेणबत्ती समोर ठेवा. एक छोटस मेडिटेशन आहे किंवा ती शुद्धिक्रिया सुद्धा आहे. फक्त एक मेणबत्ती समोर ठेवायची आणि एक स्टँड, जेणेकरून ती मेणबत्ती आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल असं आपल्याला थोडस बाजूला ठेवून. ठीक आहे, चल भेटूया उद्या सकाळी 6. हरिओम. शुभ दिवस.